जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त ट्रेंड करत आहे इंस्टाग्राम रील्सवरती. तर तोच आपण व्हिडिओ VN ॲप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहे. व्हिडिओ एकदम छोटासा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो जराही स्किप न करता पूर्ण बघायचे, तरच तुम्हाला समजणार आहे नेमकं कशाप्रकारे आजचा व्हिडिओ एडिट करायचे. त्यामुळे पटापट मित्रांनो व्हिडिओला आजच्या लाईक करा. या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नजर तेरी चाल तेरी बात कर गई, कह गई तेरे इश्क में हुआ मैं करे ऐसी ये है तेरी अदा है तो क्या. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला VN ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. युअर प्रोजेक्टवरती दिसेल, त्याच्या साईडला तुम्हाला 3 डॉट आहेत. या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्कॅन ऑप्शनवरती क्लिक करून जो पण इथं वरती कोपऱ्यामध्ये आयकॉन दिसतोय गॅलरीचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही डाउनलोड तुम्हाला मटेरियलमध्ये एक VN कोड दिलेला आहे, तर तो VN कोड फोटो ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर इथं डाउनलोड ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं टेम्पलेट डाउनलोड होऊन जाईल. कुठलाही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ रेडी होईल. शेअरच्या ऑप्शनवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टची सेटिंग बघून घ्या. 1080 पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. FPS 30 FPS ठेवायचं आहे. आणि ॲव्हरेज याचं बघितलं तर तुम्ही 10 MBPSच्या आसपास ठेवायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर जस्ट VN ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती यायचं आहे. प्लसवरती इथं क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा. व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट केलेला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं म्युझिकचा ऑप्शनवरती दिसेल ऑडिओचा, तर यावरती क्लिक करायचं आहे. म्युझिकवरती क्लिक करून माय म्युझिकवरती जायचं आहे. माय फाईल नावाचं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डाउनलोड केलेलं मटेरियल जिथं पण असेल तिथं जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ॲनिमल नावाचं म्युझिक दिलेलं आहे, तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे माय म्युझिकवरती क्लिक करून. त्यानंतर माय म्युझिक फोल्डरमध्ये ते ॲनिमल नावाचं म्युझिक ॲड होईल. यूजवरती क्लिक करा. यूजवरती क्लिक केल्यानंतर राईट क्लिकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा व्हिडिओमध्ये ऑडिओ ॲड होईल. परत ऑडिओ ॲड केल्यानंतर यावरती तुम्हाला लोगो वगैरे तुमचा द्यायचा असेल तर तुम्ही इथं टेक्स्टवरती क्लिक करून देऊ शकता. नसेल द्यायचं तर डायरेक्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. सेम व्हिडिओ सेटिंग ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.